स्टार्ट रेकॉर्डिंग. ओके, चालेल. आता आपण स्टार्ट करूया बघा. तर इथे मी काय केलंय सांगा, 3 पॅरलल लाईन्स बघा, एल एम आणि एन, आणि नंतर दुसरी पॅरलल त्या 2 ट्रान्सव्हर्सर आहेत, T1 आणि T2. ओके, रेकॉर्डिंग चालू केलं, मी केलं बहुतेक केलं. ओके. तर आता मी काय करतो सांगा, तर हे 2 पॉइंट मी जोडतो. कुठले? सी, सॉरी 2 मिनिट, पेन घेतो मी. आणि हे 2 पॉइंट मी काय करतो, जोडतो. ऍक्च्युली स्टेट नाही आली माझी, आणि याला नाव देतो मी, डी नाव देतो. ओके, तर आपल्याकडे 2 ट्रायंगल बनलेत आपल्याला जे पाहिजेत ते. ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे तो, सॉरी एक ट्रायंगल आहे तो ACP, आणि दुसरा ट्रायंगल आहे तो PCR. आता मला सांगा, ACP मध्ये AP आणि BD काय पॅरलल लाईन आहेत, त्यामुळे मी असं लिहिलं तर काय चालेल का? AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन BC लिहिलं तर चालेल का? होय सर. कशाला? बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे काय? मूलभूत प्रमेयाचे प्रमेय. लक्षात येईल ना? हे काय आलं, एक झालं आपलं स्टेटमेंट, एक झालं. आता दुसऱ्यामध्ये मी काय करतो बघा, तर इथे पण काय सांगा, DQ आणि समांतर रेषा CR ला समांतर आहे, म्हणून मी काय लिहितो बघा, PD अपॉन DC इक्वल टू PQ अपॉन QR लिहितो. चालेल? होय सर. कारण सर बीपीटी, परत BPT. ओके, आता जर बघितलं, याची लेफ्ट साइड डावी बाजू आणि याची उजवी बाजू दोन्ही सेम आहेत. सेम आहेत का? होय सर. हा, त्यामुळे आपण सांगू शकतो का असं, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR सांगू शकतो की नाही? होय सर. हा, सांगू शकतो. म्हणजे जर आपल्याला 3 पॅरलल लाईन असतील, 2 ट्रान्सव्हर्सर दिले असेल ना, तर ही बाजू डिवायडेड बाय ही बाजू इक्वल टू PQ डिवायडेड बाय QR आपण असं सांगू शकतो. यालाच म्हणतात प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सर, किंवा 3 समांतर रेषा व त्याच्या छेदिकाचा गुणधर्म. याच्याशी रिलेटेड आपण उदाहरणं घेणार आहोत. लक्षात आहे? तर मी काय करतो, इथे उदाहरणं दिलेली आहेत बघा. इथे तुम्हाला समलंब किंवा ट्रॅपेझियम म्हणतो. ट्रॅपेझियम मध्ये काय असतात सांगा, या लाईन्स असतात, ही लाईन आणि ही लाईन काय असणार आहे, पॅरलल असतात. पॅरलल. ओके ओके, आपल्याला काय काय दिलंय ते मी इथे दाखवतो बघा. मराठीत पण लिहिलंय आणि इंग्लिश मध्ये पण लिहिलंय. AP आपल्याला 15 दिलेलं आहे, PD आपल्याला 12 दिलेलं आहे, QC आपल्याला 14 दिलेलं आहे, आणि काढा म्हणून सांगितलेलं आहे. तर इथे काय सांगा, या तिन्ही बाजू पॅरलल आहेत म्हणून दिलेल्या आहेत बघा. AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. ओके, त्यामुळे आपण काय वापरू शकतो, जो पॅरलल लाईनची जी प्रॉपर्टी आहे ती वापरू शकतो. काय लिहिलं सांगा, AP अपॉन, बोला की रे, PD इक्वल टू काय लिहिणार? PQ हा, अपॉन QC अपॉन QC. ओके, आता आपण जे व्हॅल्यू दिलं ते घालायचं फक्त, झालं. हे आपल्याला BQ माहित नाहीये आणि QC आपल्याला माहित आहे 14. मग मी काय करतो, हे 14 या बाजूला घेतो, 15 इंटू 14. सर बीक्यू 17.5. नाही, इथे बघा, इथे हा आलं तुझा आन्सर सांगतोय तो. ओके, बघूया की रे, आपण आन्सर काढूया ना सगळे मिळून. ओके, BQ इथे जर बघितलं तर 5 3 जा नाही, 5 3 जा सॉरी, आणि इथे काय होणार सांगा, 3 4 जा. ओके, इथे आपण 7 2 जा 2 2 जा, म्हणजे आपल्याला 35 अपॉन 2 मिळेल. तर तुझा आन्सर बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणणार सांगा, 17.5 मिळणार. सगळ्यांना समजलं? हॅलो, कुणाला डाऊट आहे? हो. कुणाला डाऊट आहे? हा, नो सगळ्यांना डाऊट. समजलं? ओके, तर तसं हे सोडवा बघूया. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 एक्स ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. सर x इज इक्वल टू 6. बघूया आपण 6. इथे. हा, इथे मी काय लिहिणार सांगा, FD अपॉन BD
इज इक्वल टू सीई अपॉन एसी. आता फक्त त्याची व्हॅल्यू घालूया 4/8 इज इक्वल टू सी आपल्याला माहित नाही एक्स आहे ते आणि 12 आहे. हे मी काय करतो वर नेतो 12 इंटू 4 डिवायडेड बाय 8. आन्सर किती येतं 4 दुनी 8 6. 4 1 4 4 2 एक्स इज इक्वल टू 6. आलं सगळ्यांचं होय सर. सोपं आहे. हो. खूप खूप सोपं आहे. खूप 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 सोपं आहे. ओके आता खूप खूप सोपं आहे. बघूया इथे इथे परत हो, तुम्हाला सर, आलं. वेगळा प्रॉब्लेम दिले. इथे काय दिलंय बघा तर एक टोटल दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलंय पी एस दिलेलं आहे. हो, सर, आलं. PS ओके पी एस दिलेलं आहे आपल्याला 280 दिलेलं आहे. ओके इथे सगळे काय सांगाय परपेंडिक्युलर आहे लंब आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओके ए बी आपल्याला दिलेलं आहे 60. नंतर बीसी आपल्याला 70 दिलाय. सीडी आपल्याला 80 दिलाय आणि आपल्याला हे सगळं काढायला सांगितलं. यसा हे काढायला सांगितलं हे काढायला. इथे एक लक्षात घ्या आपण असं लिहू शकतो बघा एसा अपॉन काय लिहिणार सांगा काय लिहिणार QP. हा QP. RQ. एस आर अपॉन आरक्यू लिहिणार. ओके इक्वल टू DC 80 upon upon 70. बीसी DC अपॉन upon CB. सी DC upon CD. सीबी आणि पुढे आपण असं पण लिहू शकतो का बघा आरक्यू अपॉन क्यूपी RQ upon QP. इक्वल टू CD upon upon BA. BA. क्यूपी अपॉन BA. लिहू शकतो. आता हे मी काय करतो सांगा उलट करतो. उलट केलं तरी हे उलट करावं लागणार बरोबर आहे ना. मग मी असं लिहिलं तर चालेल काय बघा मी समजा असं लिहिलंय सीबी हे पण मी इथे घेऊ शकतो बघा. मी असं पण लिहू शकतोय यसा अपॉन डीसी इज इक्वल टू आरक्यू अपॉन सीबी लिहू शकतो. होय. हा लिहू शकतो. तसंच हे पण मी असं लिहू शकतो बघा. मी काय लिहू शकतो सांगा ए बी काय कळलं? अपॉन क्यूपी 2 मिनिट सांगतो मी इक्वल टू 2 मिनिट मी उलट लिहितो सांगतो मी बिंदास राहा सांगतो मी. सॉरी अरे 2 मिनिट मी हे घेतलंय पेन पाहिजे मला. ओके तर मी काय लिहितो इथे हे मी असं लिहितो आरक्यू अपॉन सीबी इक्वल टू क्यूपी अपॉन बी ए. काय केलं ते मी सांगतो. याच्यावरनं हे मी कसं आणलं तर इथे बघा एस आर आहे. एस आर मी इथे घेतलं. ओके आणि एक डीसी आहे ना ते मी इथे आणलं आणि आरक्यू इथे घेतलं कारण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं ना शेवटी. त्यामुळे हे इथे आणलं काय आणि हे इथे नेलं काय एकूण एकच झालं. ते समजलं कोणी काय नाही म्हण समजलं म्हणून सांगू तुझे. अरे आवाज येऊ दे ना. हॅलो समजलं का मी पुढे जातो चला. आता बघा काय आलंय सांगा आरक्यू समजलं नाही. नाही समजलं का समजलं आवाज येत नाही समजलं. समजलं. ओके तर आता मी काय केलं बघा आरक्यू आहे ना आरक्यू आणि इथे सीबी आहे ना तो सीबी खाली आणला क्यूपी वर घेतला. लक्षात आहे म्हणजे आपलं काय झालं सांगा क्यूपी अपॉन बी ए झालं. ओके म्हणजे आपण काय लिहिलंय बघा क्यूपी अपॉन बी ए आरक्यू अपॉन काय लिहिलंय सीडी लिहिलंय सीबी लिहिलंय एस आर अपॉन डीसी असं लिहिलं तरी चालेल. आणि एक गोष्ट आपण इथे सांगू शकतो एस पी अपॉन काय करू शकतो सांगा डीए पण लिहू शकतो. आता इथे जर बघितलं तर काय झालं सांगा हे आणि हे इक्वल आहे त्यामुळे हे आणि हे इक्वल असायला पाहिजे. त्यामुळे मी फायनल असं लिहू शकतो बघा एस आर अपॉन डीसी इज इक्वल टू आरक्यू अपॉन सीबी इक्वल टू क्यूपी अपॉन बीए इक्वल टू पुढे लिहू शकतो आपण काय या बाजूचं घेतलंय upon BA. डीए लिहू शकतो. आता तुम्हाला काहीच कठीण नाहीये बघा. आता जर हे आपण एकत्र केले तर किती होतात बघा 1 2 3 एकत्र केले तर किती होतात किती होतात 200. 210 बरोबर आहे बरोबर ना.
हे टोटल काय होतं सांगा 210 होतं. होय. हे जर आपण बघितलं तर 4 जा आणि 3 जा, मग याचं आपल्याला किती येतं सांगा 4/3 येतं. आता आपण बाकीच्याचं इझिली काढू शकतो बघा. आपण काय करूया, पहिलं काय घेऊया, SR/DC घेऊया. SR/DC इज इक्वल टू 4/3 असायला पाहिजे, पण आपल्याला DC ची व्हॅल्यू माहित आहे 80 आहे. त्यामुळे मी काय करणार सांगा, DC या बाजूला घेतलं म्हणजे काय होणार सांगा, SR इज इक्वल टू 4/3 इंटू 80. बरोबर. हॅलो, इज इक्वल टू हॅलो, DC. इक्वल टू SR झालं ना, इंटू 80 केलं की नाही, म्हणजे काय आलं सांगा 320 डिवायडेड बाय 3. हे कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, SR ची व्हॅल्यू मिळाली. समजतंय होय सर. सगळ्यांना, कोणाला डाऊट आहे? सर नाही समजलं. हा, नाही समजलं, नाही समजलं. नाही समजलं, मी परत घेतो एकदा. ओके, तर मी परत एकदा सगळं रब करून घेऊ का, इथपर्यंत समजलेलं तुला? हॅलो, सर ते तुम्ही हे केलं ना SR/DC ते नाही कळालं. कुठलं कुठलं? इकडे तो एरो काढलाय बघा SR/DC. हा, DA काय हे म्हणते, हे म्हणते राईट हँड समजलं नाही? साईडला, राईट हा? हँड साईडला, राईट हँड हे साईडला. मी आता लिहितोय बघ, ते समजलं नाही तुला हे? त्याच्यात हा, हा ते समजलं, त्याच्या खालचं नाही समजलं. कुठलं हे म्हणते, कुठलं हे म्हणते का? SR/DC. हा हा हे नाही समजलं. ओके ओके, मी काय करूया सांगा, हा. आपण सगळं परत घेऊया, सगळं परत घेऊया. आता मला सांगा S/P ची याची व्हॅल्यू किती आहे ती समजली, PS ची व्हॅल्यू किती आहे 280 आहे. 280. आता आपण काय करूया, ह्या तीन पॅरलल लाईन कन्सिडर करूया. काय आहे ते आपलं सांगा, SR/RQ इज इक्वल टू DC/CB. एवढं समजलं? होय. एवढं समजलं? हो. हा, आता मी काय करतो, हे DC इथे आणतो, RQ इथे नेतो, तरी व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. DC इज इक्वल टू RQ/CB. एवढं समजलं? येस. यस. आता आपण पुढचं घेऊया, ह्या तीन पॅरलल लाईन घेऊया. RQ/QP इज इक्वल टू CB/BA. ओके, आता मी काय करतो, CB आहे ते इकडे घेतो, RQ/CB इज इक्वल टू QP/BA. एवढं समजलं? एवढं समजलं? ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं ना, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर बघितलं ना, तर RQ/CB आहे, इथे पण RQ/CB आहे. डेफिनेटली हे आणि हे इक्वल असायला पाहिजे, म्हणून मी इथे असं लिहू शकतो, RQ/CB इज इक्वल टू SR/DC इक्वल टू QP/BA. ओके ओके सर. ओके. आणि हे जे असतं ना, ते SP/DA असतं, कारण ह्या पण पॅरलल लाईन आहेत, त्यामुळे तिन्ही आपण धरू शकतो. त्यामुळे इथे काय असणार सांगा, SP/ काय असणार आहे, DA असणार आहे. क्लिअर? क्लिअर आता? ओके. आता आपल्याला काय दिलं बघा, SP माहित आहे, म्हणजे आपण दिलेलं आहे आपल्याला, आणि DA आपण कॅल्क्युलेट केलं, आपलं किती असं सांगा 210 आलं, कारण हे आपल्याला 80, हे किती दिलंय 80, हे 70 आणि हे 60 दिलं, त्यामुळे 210 होतं. जर आपण एकत्र केले तर हे 0 गेले, त्यामुळे याची व्हॅल्यू काय होते सांगा 4/3 येते. SP/DA ची व्हॅल्यू काय येते, 4/3. त्यामुळे हे पण सगळं काय असायला पाहिजे सांगा 4/3 असायलाच पाहिजे, इक्वल असेल. आणि सगळं इक्वल आहे. आता आपल्याकडे काय काय नाही ते आपण काढूया ना. आपल्याकडे काय आहे बघा, CB ची व्हॅल्यू आहे, त्याच्यावरनं RQ काढू शकतो. DC ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, त्याच्यावरनं SR काढू. 2 मिनिट. आणि BA ची व्हॅल्यू आहे, त्याच्यावरनं QP काढू शकतो. आता मी पहिलं लिहितो RQ/CB, त्याची काय येणार सांगा 4/3 येणार. त्यामुळे RQ ची व्हॅल्यू काय येणार 4/3. RQ आपलं किती आहे बघा, RQ CB घालायचं, CB किती आहे 70 आहे, म्हणजे काय येणार सांगा 280/3 येणार. समजलं एवढं? होय सर. हॅलो, ओके. आता दुसरं घेऊया, हे घेऊया आपण SR/DC इक्वल टू 4/3.
याचा आपल्याला काढायचं आहे. डीसी आपल्याला माहित आहे. डीसी किती आहे आपलं? 80 आहे. 80. त्यामुळे मी हे 80 आहे ना इथे घेतो. 4/3 इंटू 80 म्हणजे काय आलं समजा 320/3 झालं. समजलं. आणि लास्ट आपलं काय काढायचं आहे? आपल्याला क्यूपी काढायचं आहे. मी वर लिहितो बघा इथे. क्यूपी अपॉन बीए इक्वल टू सुद्धा 4/3. आपल्याला क्यूपी काढायचे आहे. बी आपल्याला माहिती आहे 60 आहे. मग मी काय करतो? 4/3 इंटू 60 करतो. 80 येतं. 80 येतं. म्हणजे आन्सर आपलं हे एक आन्सर झालं, हे एक आन्सर झालं आणि एक आन्सर झालं. समजलं? होय सर. येस हा? सर. कुणाला अजून समजलं नाही? अजून कुणाला समजलं नाही असं कोण आहे का? हॅलो सर. बिंदास बोलायचं आहे जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर. हो ओके सर. ओके चालेल. तर आम्ही आणि एक 2 प्रॉब्लेम राहिलेले ते पण इथे घेतो. इथे ऍक्टिव्हिटी टाईप दिलेला आहे बघा. आपल्याला काय काय दिलेलं आहे ते बघा. एक्स हा काय सांगा, एक ट्रँगल मध्ये त्रिकोणामध्ये एक पॉइंट आहे. तो आपण सगळ्या व्हर्टेक्सना शिरोबिंदूला जोडलेला आहे, सगळ्या शिरोबिंदूला. दुसरं आपल्याला काय दिलंय बघा, पी क्यू ही समांतर रेषा आहे, पॅरलल लाईन आहे, डी ला पॅरलल लाईन आहे, किंवा ही ईएफ ला पॅरलल लाईन आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय पी आर ही डीएफ ला पॅरलल लाईन प्रूव्ह करायला सांगितलं. तर एकदम सिंपल आहे बघा. पहिली गोष्ट घ्या, हा ट्रँगल कन्सिडर करूया DXE. ओके, त्याच्यामध्ये क्यूपी पॅरलल लाईन डी ला आहे. त्यामुळे आपण काय लिहू शकतो सांगा, पीएक्स अपॉन पीडी एक्सपी अपॉन पीडी लिहू शकतो मी इथे. पीडी इक्वल टू एक्सपी नाही क्यूएक्स अपॉन क्यूई. QE. हे कशामुळे सांगा, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय लक्षात आहे. हे काय झालेलं आपल्याला दिलेलं आहे बघा, गिवन. इथे आपण काय लिहिणार, गिवन किंवा दिलेलं आहे. हा, हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, दुसरं काय सांगितलंय बघा, क्यू आर पॅरलल टू ईएफ समांतर रेषा आहे. हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपण लिहिणार गिवन किंवा दिलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण काय लिहिणार सांगा, एक्स क्यू. इथे लिहिणार काय लिहिणार सांगा, एक्स क्यू Upon QE. क्यूई इक्वल टू XR upon RF. एक्स अपॉन आर एफ. आर एफ. इथे काय लिहिणार आपण, BPT. बीपीटी किंवा मूलभूत प्रमेयाचे मूलभूत गुणोत्तर प्रमेयाचे प्रमेय. ओके, हे लिहा तुम्ही. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं ना तर याचं बघा, हे आणि याचं हे बरोबर इक्वल आहे, दोन्ही सेम आहे. होय. हो. एक्स क्यू अपॉन क्यूई आहे. त्यामुळे आपण हे लिहू शकतो, एक्स पी अपॉन पी डी Is इक्वल equal टू काय to लिहू शकतो, XR upon XR. RF. आर एफ. आता इथे आपण बघूया बघा, एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स पी अपॉन पी डी आहे. त्यामुळे आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनल किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासामुळेच काय सांगू शकतो, या दोन्ही लाईन पॅरलल असायला पाहिजे. पी आर पॅरलल टू पी एफ असायला पाहिजे, समांतर असायला पाहिजे. समजलं? होय सर. तर कुणाला हो. डाऊट आहे याच्यामध्ये? कुणाला नाही. डाऊट आहे? हा, परफेक्ट समजलं? हो. हो, ओके. सर. हा, तर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. एक समजा आपल्याला ट्रँगल दिलेला आहे. मी काय काय दिलं ते सांगतोय बघा, तुम्ही तोपर्यंत प्रॉब्लेम वाचून घ्या. एक आपल्याला ट्रँगल दिलेला आहे ABC. ओके, त्याच्यानंतर काय दिलंय, अँगल बी चा बायसेक्टर, अँगल बायसेक्टर किंवा त्याला कोन दुभाजक म्हणतो आपण. लक्षात आहे. आणि याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला, AB इक्वल टू AC दिलेलं आहे ऑलरेडी. आणि BD बायसेक ABC म्हणजे याला बायसेक करतो, त्याला नाव देतो मी D. ओके, आणि CE म्हणजे इकडनं आपण जो बायसेक्टर काढणार त्याला नाव देतो मी E. बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हे जर 2 पॉइंट मी जोडले तर आपल्याला प्रूव्ह करायचंय ED समांतर किंवा पॅरलल टू BC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो ते बघा. पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करूया, ABC ट्रँगल ABC कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये BD हा बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर किंवा कोन दुभाजक. ओके,
तर आपण बायसेक्टर थेरम बघितलेला, सांगाल का मला काय करायचे ते? हा जर बायसेक्टर असेल, आपण मी एकच ट्रँगल काढतो बघा इथे. हे समजा डी लिहिलंय मी, इथे ए लिहिलंय. तर बायसेक्टर थेरम प्रमाणे आपण काय लिहितो सांगा? ए बी AB upon BC is equal to AD upon DC. DC. सगळ्यांना समजलं हे? समजलं? हो. अँगल बायसेक्टर थेरम किंवा कोन दुभकाचे प्रमेय, हो. अँगल बायसेक्टर थेरम. ओके, हे आपलं 1 झालं. ओके, आता मी काय करतो बघा, कोन दुभाजक असा असेल समजा ई, हे आपण काढून टाकूया थोड्या वेळासाठी. ही लाईन आपण काढून टाकू समजा. ओके, आता आपल्याला काय करायचंय सांगा, की काय लिहू शकतो आपण? असं लिहू शकतो मी, AC अपॉन BC B. हो. इज इक्वल टू AE upon अपॉन बी. लिहू शकतो? होय. लिहू शकतो. परत लिहिणार मी अँगल बायसेक्टर थेरम. ओके, पण आपल्याला आणि काय दिलं ते लक्षात घ्या. AB इक्वल टू AC दिलेलं आहे. AB इक्वल टू AC दिलेलं आहे. म्हणजेच काय झालं सांगा, ह्या दोघांच्या लेफ्ट साईड सेम आहेत. सेम आहे? हॅलो, हो सर. दोघांचा डिनॉमिनेटर बघा, छेद काय BC आहे. आणि आपल्याला दुसरं काय सांगितलं, AB आणि AC इक्वल आहेत, म्हणजे हा आणि हा इक्वल आहे. त्यामुळे काय झालं सांगा, ही साईड दोघांची इक्वल आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो का? लिहू शकतो की नाही लिहू शकत? लिहू शकतो सर. हो, लिहू शकतो. AE अपॉन बी लिहू शकतो. म्हणजेच काय झालं बघा इथे, AE अपॉन EB इक्वल टू AD अपॉन DC. असं जर असेल तर ही डेफिनेटली काय असायला पाहिजे, ती Parallel. पॅरलल लाईन असायला पाहिजे. कॉन्व्हर्स ऑफ BPT. BPT. हा, बीपी मूलभूत प्रमेयाचा काय आहे सांगा, व्यत्यास आहे. समजलं सगळ्यांना? काय परत एक्सप्लेन करू मी? समजलं. समजलं सर. सगळ्यांना? येस. ओके. तर आता आपण काय बघणार आहोत, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघणार आहोत ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या बघणार आहोत. आता मला एक सांगा, तुम्ही कॉन्ग्रुअन्स वगैरे शब्द ऐकलाय का? होय सर. ऐकलंय. कॉन्ग्रुअन्स म्हणजे काय आणि सिमिलर म्हणजे काय? किंवा मराठीमध्ये मी सांगतो तुम्हाला, सिमिलर. इथे त्याला एकरूप म्हणतात आणि याला समरूप म्हणतात. दोघांमध्ये फरक काय सांगा? हॅलो, शब्द ऐकलाय, एकरूप आणि समरूप ऐकलाय शब्द, किंवा कॉन्ग्रुअन्स आणि सिमिलर. कोणतरी बोला की रे. सेम प्रॉपर्टी. ओके, शेप आणि साईज बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? शेप आणि साईज बद्दल. शेप आणि साईज बद्दल काय सांगू शकाल तुम्ही? कॉन्ग्रुअंट अँगल्स किंवा मेजरमेंट सेम असते. मेजरमेंट सेम असते. Size. ओके ओके. आणि आणि सिमिलरचा रेशो. सर सिमिलर. लक्षात घ्या, सिंपल. सिंपल लक्षात घ्या. कॉन्ग्रुअन्स असतात ना, किंवा दोन्ही काय असायला पाहिजे, शेप पण सेम असायला पाहिजे आणि त्यांची साईज पण सेम असायला पाहिजे. लक्षात आहे, ही 5 आहे तर ही पण 5 असायला पाहिजे. ही 6 आहे, ही पण 6 असायला पाहिजे. ही 7 आहे तर ही पण, आणि दोघांचं सेम असायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणणार सांगा, कॉन्ग्रुअन्स म्हणणार. लक्षात आहे, म्हणजे त्याचं शेप आणि साईज सेम असायला पाहिजे. लक्षात आहे. सर सिमिलर. सिमिलर मध्ये काय असायला पाहिजे, समजा हे दोन्ही, समजा मी ट्रँगल काढलाय, हा एक काढला आणि एक काढला, तर दोघांचे शेप तुम्हाला सेम दिसत आहेत बघा. लक्षात आहे, पण साईज सेम आहे का त्यांची? साईज सेम आहे का? नाही. इथे बघा, ह्याची मोठी दिसते, ही छोटी आहे ना, म्हणजे काय असायला पाहिजे, सिमिलर फिगर ऑफ प्रोपोर्शनल साईड्स अँड इक्वल अँगल. ओके. हा, त्याच्यामध्ये काय असतात सांगा, त्यांच्या साईड्स असतात त्या प्रोपोर्शन मध्ये असतात. ही डिवायडेड बाय ही इक्वल टू हे डिवायडेड बाय हे इक्वल टू हे डिवायडेड बाय हे असणार आहे. त्याच्या साईड्स काय असतात सांगा, प्रोपोर्शन. हे सगळं आपण बघणार आहोत.
ओके, फक्त तुम्हाला कॉन्ग्रुअन्स आणि सिमिलर ट्रँगल याच्यामध्ये डिफरन्स माहित असायला पाहिजे. आता समजा दोन ट्रँगल सिमिलर आहेत असं केव्हा म्हणू शकतो आपण, तर त्याच्यासाठी 4 कसोट्या आहेत, टेस्ट आहे. पहिली टेस्ट काय, समजा हा अँगल इक्वल टू हा अँगल आहे, हा अँगल इक्वल टू हा अँगल आहे, तर डेफिनेटली तिसरा अँगल पण काय असणार आहे, इक्वल असणारच आहे. तिन्ही म्हणजे दोन्ही ट्रँगलचे तिन्ही अँगल एकमेकाशी काय असतील, समजा करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, तर ते ट्रँगल काय समजा सिमिलर आहेत आणि त्या टेस्टला आपण अँगल 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 म्हणतो, किंवा त्याला दुसरं मराठीमध्ये आपण को म्हणतो. कोण 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 टेस्टनुसार ते काय समजा सिमिलर आहेत असं म्हणणार. आणि सिमिलर लिहिताना आपण काय लिहिणार, समजा हे BC आहे आणि समजा XYZ आहे, तर सिमिलरली त्याला मी काय लिहिणार, समजा पहिल्यांदा A लिहिला, B लिहिला, C लिहिला, आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, सिमिलर साठी हे चिन्ह वापरतात. कॉन्ग्रुअन्स साठी आपण असं चिन्ह बघितलेलं बघा 9वी मध्ये असताना, तर सिमिलर साठी हे चिन्ह वापरतात. आता AC कुठला आहे बघा, X आहे. मी असं लिहिलं तर चालेल का, असं लिहिलं तर चालेल का, करस्पॉन्डिंग अँगल्स. कारण काय असायला पाहिजे, समजा AC कुठला आहे, समजा सिमिलर आहे X आहे, BC कुठला आहे समजा Y आहे, मग इथे मला Y लिहावं लागेल आणि इथे मला Z लिहावं लागेल. क्लिअर, पहिली टेस्ट समजली तुम्हाला? होय सर. टेस्ट समजली, त्याला काय म्हणतो आपण, को म्हणतो. आता दुसरी टेस्ट, समजा हा एक ट्रँगल आहे आणि समजा हा एक ट्रँगल आहे, ओके, आणि मी लिहिले ABC आणि समजा इथे लिहिलं XYZ, आणि मी काय सांगितलं, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, आणि हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. ओके, तर दोन अँगल असेल ना, तर डेफिनेटली तिसरा अँगल असतो, तिसरा अँगल बघायची गरजच नाही. आणि जेव्हा दोन अँगल इक्वल असतात करस्पॉन्डिंग अँगल, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे, अँगल अँगल टेस्ट म्हणणार, किंवा त्याला काय म्हणतो, समजा को टेस्ट म्हणतो. आता ते कसं दाखवतो बघा मी, फरक काय आहे, काय ते फरक काय आहे त्यांच्यात? फरक काहीच नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही अँगल दिलेले आहेत, याच्यामध्ये दोनच अँगल दिलेले आहेत इक्वल म्हणून. हा, तिन्ही अँगल दिलेले असतील तर डेफिनेटली ऍक्च्युली काय बघा, दोन अँगल दिलेले असेल ना, तिसरा अँगल इक्वल असायलाच पाहिजे, पण तरी पण आपण पुस्तकामध्ये आहे म्हणून बघतो. ऍक्च्युली ही जर टेस्ट असेल ना, तर या टेस्टची गरजच नाही आहे, कारण दोन अँगल जर सेम असतील ना, तिसरा अँगल सेम असायलाच पाहिजे, कारण सम ऑफ ऑल अँगल इक्वल टू काय असतं, 180 असतं. त्यामुळे काय असायला पाहिजे, तिसरा अँगल इक्वल असायलाच पाहिजे. तरी पण आपण पुस्तकामध्ये आहे म्हणून बघणार आहोत. मला वाटतं ही जर टेस्ट असेल ना, या टेस्टची गरजच नाही. पण जेव्हा तुम्हाला तिन्ही अँगल दिलेले असतात ना, तेव्हा तुम्ही ए लिहा, आणि जेव्हा दोन अँगल इक्वल दिलेले असतात तेव्हा काय लिहा, सांगा ए लिहा, दोनदा ए लिहा. त्याला आपण काय म्हणणार आहे, को म्हणणार. आता सिमिलर दाखवण्यासाठी मी काय लिहू सांगा, मी लिहिलं इथे ABC लिहिलं. सिमिलर कुठलं लिहू सांगा, काय लिहू, XYZ. XYZ परत एकदा बघा, मी सांगितलंय हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे म्हणून सांगितलंय. मग काय लिहू मी, XYZ येणार का, हा बघा ए अँगल, हा AC कुठला ए आहे सांगा, सिमिलर इक्वल आहे Y आहे, ZXY. BC कुठला आहे सांगा, X आहे, आणि CC कुठला आहे सांगा, Z आहे. त्यामुळे YXZ आहे ना. मी म्हणतो ते समजलं का नाही समजलं, इथे बघा ZC कुठला इक्वल आहे सांगा, C आहे. ZC आपण काय दिलं, C दिलंय. नंतर काय केलं सांगा, XCB आहे बघा, XCB दिलंय, आणि राहिलेला आहे तो डेफिनेटली Y कशाची असायला पाहिजे, AC असायला पाहिजे. क्लिअर क्लिअर, ओके. तर आता आपण तिसरी कसोटी बघूया. तर समजा ट्रायंगल असा दिलेला आहे, ओके, आणि दुसरा एक ट्रायंगल असा दिलेला आहे. तुम्हाला सांगितलंय ही आणि इक्वल आहे, ही साईड आणि इक्वल म्हणण्यापेक्षा त्यांचा रेशिओ सेम आहे, इक्वल नाही सॉरी, त्यांचा रेशिओ सेम आहे. इक्वल नाही म्हणत मी, कारण कॉन्ग्रुअन्स मध्ये आपण इक्वल शब्द वापरतो, याच्यामध्ये नाही वापरत आपण. ओके, मी काय करतो इथे इरेज करतोय.
तर मी काय करणार आहे इथे एबीसी एक्स वाय झेड दिलंय. तुम्हाला काय सांगितलंय AB अपॉन एक्स वाय इक्वल टू BC अपॉन वाय झेड दिलेला आहे. म्हणजे याचा डिवायडेड बाय ह्याचा रेशिओ इक्वल टू काय सांगा BC अपॉन वाय झेड चा इक्वल दिलेला आहे आणि हा अँगल इक्वल आहे म्हणून सांगितलेला आहे. हा दोघांचे अँगल काय सांगा इक्वल असेल तर त्याला आपण SAS म्हणतो. त्याला आपण SAS म्हणतो किंवा बाकोबा बाजू कोन बाजू किंवा साईड अँगल साईड असं म्हणतो. आता मी लिहिताना कसं लिहिणार सांगा ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल काय लिहू सांगा XYZ. XYZ. इथे XYZ बरोबर आहे. क्लिअर. आणि ती चौथी कसोटी काय सांगा टेस्ट. समजा एक ट्रायंगल असा दिलाय तुम्हाला दुसरा ट्रायंगल असा दिलाय. इथे मी ABC दिलाय आणि समजा इथे मी XYZ असं घेतलं. ओके. आणि आपल्याला काय सांगितले सांगा AB अपॉन YZ इक्वल टू AC अपॉन XY इक्वल टू BC अपॉन XZ सांगितलं आहे. म्हणजे तिन्ही काय आहेत सांगा तिन्हीचे जर आपण रेशो काढला तर इक्वल आहे. तेव्हा आपण काय म्हणणार सांगा हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हणणार. आता मी कसं लिहितो बघा AB आहे बघा AB लिहितो आणि त्याच्यानंतर काय लिहितो मी C लिहितो. हा एक आपला ट्रायंगल झाला. आता सिमिलर दाखवताना मी काय करणार बघा YZ लिहितो. YZ म्हणजे काय असणार आहे AB असणार आहे. YZ आपला. मग इथे मी काय लिहिणार सांगा YZ लिहिणार आणि राहिलेला जो असतो तो पुढे लिहिणार X. म्हणजे X आणि काय सांगा YX म्हणजे काय सांगा आपलं AC होते. क्लिअर. म्हणजे आपलं काय मी कसं लिहिलं लक्ष आलं म्हणजे सिमिलर आहे ते आपल्याला असं दाखवता यायला पाहिजे. आता दोन इथे बघा AB आणि YZ आहे ना मग मी AB आणि YZ घेतले. AB आणि YZ सॉरी हा A बाहेर आहे ना सॉरी माझं चुकलं इथे YZ घ्यायला पाहिजे. तर म्हणताना मी YZ म्हटलं लिहिताना मी ZY लिहिलं YZ आणि राहिला कुठला सांगा X राहिला मग मी राहिलेला इथे लिहिणार आहे X आणि तो CC असणार आहे. समजलं. ओके. याच्याशी रिलेटेड आपण उदाहरणं सोडवणार आहे तेव्हा आपल्याला समजणार आहे. आता पहिलं समजा दोन्ही सिमिलर आहेत का होय सिमिलर. कुठल्या टेस्टनुसार AA. कारण दोन अँगल जर सेम असतील ना त्याला आपण कोको म्हणतो किंवा AA म्हणतो. टेस्ट. आणि कसं लिहू मी सांगा बघूया. मी पहिल्यांदा लिहितो समजा XYZ लिहितो त्याला XYZ सिमिलर टू ट्रायंगल काय लिहू LMN. कारण बघा N हा Z ची आहे बघा N हा Z ची आहे M हा Y ची आहे आपलं बरोबर आहे बघा आणि राहिलेला आहे तो X आहे तो L ची आहे झाला बरोबर आहे. ओके. आता इथे सांगा पुढचा बघा हे दोन ट्रायंगल बघा सिमिलर आहेत. सिमिलर आहे. कसं काढलं तू सिमिलर आहे ते कसं समजलं आपल्याला SAS सिमिलरिटी. yes. पण त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल सांगा PM अपॉन UV काढावं लागेल. किती येतं UV सॉरी 6/3 म्हणजे किती येतं 2 येतं. ओके. सेम आपल्याला MN अपॉन VW आहे का हे आधी पहिल्यांदा बघावं लागेल. दोघांचा रेशो काय सांगा सेम आहे आणि दोघांचे अँगल पण सेम आहेत म्हणजे दोघांच्या मध्ये असलेला अँगल पण सेम आहे. त्यामुळे आपण सांगू शकतो काय सांगू शकतो ट्रायंगल PMN सिमिलर टू ट्रायंगल काय लिहिणार UVW. ओके. सगळ्यांना समजलं. होय सर. कुणाला डाऊट आहे नाही. कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये नाही. नाही सर. परफेक्ट समजलं तर परत एक्सप्लेन करायला पाहिजे. येस. समजलं सर. हा ओके. आता मला सांगा पुढचा बघा याच्यामध्ये आपण काय सर तो करूया हा सिमिलर नाही. सिमिलर नाही बघूया आपण का सिमिलर नाही सांगा. आपल्याला कुठलं द्यायला पाहिजे होती ही बाजू द्यायला पाहिजे होती. ही बाजू आणि ही बाजू दिली असती तर तो झाला असता. नाहीतर अशी कुठली टेस्ट नाही आहे
एस Angle एस Y. ए अधिक एस आहे का? नाही. नाही आहे. त्यामुळे हे काय सिमिलर होणार नाही. त्याचा रेशिओ असू शकेल. बघूया आपण रेशिओ आहे का बघूया. आणि 20/30 रेशिओ तर आहे, पण आपल्याला रेशिओ कशाचा पाहिजे होता सांगा? XZ आणि MP चा पाहिजे होता. आपल्याला याचा नाही चालणार, हे नाही चालणार, हा पाहिजे होता आणि त्याचा इन्क्लुडेड अँगल पाहिजे होता. त्यामुळे हे काय नसणार सांगा? नॉट सिमिलर. लक्षात आहे? हे दोन्ही काय नाही सिमिलर नाही जसं आपण म्हणू शकतो. आता मला खालच्यामध्ये बघा दोन मी एक ट्रँगल आहे एबीसी काढलेला आहे. तर मला सांगा ट्रँगल APB आणि ट्रँगल APB झालं ना, AQC सिमिलर आहेत का? होय सर. त्याच्यासाठी आपल्याला आहे. कंडिशन काय काय बघावं लागेल. पहिली गोष्ट सांगा सिमिलर असण्यासाठी काय आहे सांगा? Angle. कुठला कुठला Angle A. Common angle. अँगल ए कॉमन आहे. ओके. इक्वल टू अँगल ए कॉमन आहे. ओके. आणि Angle APB and angle AQC. अँगल PB. APB इक्वल टू अँगल AQC. कुठला? AQC. 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 ओके. 90 कशाला? degree. 90 डिग्री. Each angle is 90 degree. ओके. आणि झालं सर सिमिलर. झालं. कुठल्या टेस्टमुळे होणार ते सांगा? A similarity test. ए ने सिमिलॅरिटी होणार किंवा त्याला कोको म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? कोको म्हणतो. कारण दोन बघा हा अँगल कॉमन आहे आणि हे दोघांचे काय सेम आहे 90-90 आहे. त्यामुळे काय होणार सांगा? ते इक्वल होणार आहे. हे दोन्ही इक्वल आहेत. त्यामुळे कोको टेस्ट आपण काय करू शकतो? वापरू शकतो. सिंपल आहे. ओके. आता इथे काय दिलंय ते बघा. काय दिलंय ते बघा. हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं. हे प्रूव्ह करायला सांगितलं. ओके. आपल्याला काय दिलं बघा 2QA आणि इक्वल टू QC दिलेलं आहे आणि 2QB इज इक्वल टू QD दिलेलं आहे. आपण कन्सिडर काय करूया? हे मी सोडून दाखवते बघा. ट्रँगल ABQ, ट्रँगल ABQ अँड ट्रँगल CQD आपण कन्सिडर करूया. तर आपल्याला काय दिलं ते मी इथे लिहितो बघा. 2QA इज इक्वल टू QC दिलाय. मी असं लिहू शकतो का बघा? लिहू शकतो. होय सर. लिहू शकतो कारण 2 या बाजूला आणले आणि QC या बाजूला आणले. हे पहिलं झालं आपलं. ओके. आणि आपल्याला काय दिलंय? QB दिलाय इज इक्वल टू QD दिलाय. हे मी असं लिहू शकतो का? होय. लिहू शकतो. हा म्हणजे काय झालं सांगा? दोघांमध्ये जर बघितलं तर QA अपॉन QC इज इक्वल टू हाफ आहे आणि दुसरं काय BQ अपॉन QD इज इक्वल टू सुद्धा हाफ आहे. आता दोन आपल्याला मिळालं आणि काय हा इन्क्लुडेड अँगल आहे तो इक्वल असेल का? होय. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. त्यामुळे मी काय लिहू शकतो इथे सांगा? AQB इक्वल टू अँगल CQD लिहू शकतो की नाही? होय. लिहू शकतो. आणि 3 कंडिशन आपल्याला मिळाल्या. त्यामुळे आपण हे दोन्ही ट्रँगल काय असणार सांगा? सिमिलर. सिमिलर असणार तर लिहू शकतो. मी असं लिहू AQB सिमिलर टू ट्रँगल काय लिहू? CQD. CQB. बघा AC कुठला सिमिलर आहे सांगा? AC आहे आणि BC कुठला आहे सांगा? D आहे. आणि त्यामुळे आपण लिहू शकतो बघा. काय लिहू शकतो? आपल्याला AB पाहिजे. आपण काय करणार सांगा? AB अपॉन काय लिहिणार सांगा? CD. हा इक्वल टू सुद्धा आपला काय असायला पाहिजे? हाफ असायला पाहिजे. कारण सगळ्या करस्पॉन्डिंग रेशो काय असतो सांगा? इक्वल असतो. त्यामुळे याचा जर रेशो सेम असेल 1/2 असेल तर याचा पण काय असायला पाहिजे? हाफ असायला पाहिजे. म्हणजेच काय झालं बघा 2AB इज इक्वल टू CD जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. समजलं? सिमिलर ट्रायंगल. हा करस्पॉन्डिंग ते पण चालेल पण हे पण लिहिलंय. समजलं ना तुम्हाला? सगळ्यांना समजलं? हो. समजलं का? होय सर. काय परत सांगू? परत
सांगू का समजलं? समजलं. बोला की रे बाबा. समजलं. परत सांगायला पाहिजे. ऋतुजा, नको सर. लावण्या परत सांगायला पाहिजे. नाही सर, हा? समजलं सर. ओके. तर मी काय करतो, पुढचं घेतो बघा. हा बघा, याच्यामध्ये दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत का सांगा मला. ट्रँगल मी घेतो ABC आणि ट्रँगल DEC, हे सिमिलर आहेत का? पहिल्यांदा अँगल सांगा, कुठला आहे सांगा इक्वल. अँगल बी इज इक्वल टू अँगल डी. डी म्हणूया नको, बी म्हणू शकतो मी, पण डी म्हणू शकत नाही. डी म्हणजे हा पण होऊ शकतो, हा पण होऊ शकतो. CDE. सी असं लिहिताना काय लिहायचं सांगा, अँगल CDE. ओके. आणि काय नाही. आणि काय नाही, सी कॉमन आहे की रे दोघांना. अँगल सी इज इक्वल टू अँगल काय, सी C. आहे. बरोबर ना. म्हणजे आपण काय सांगू शकतो, अँगल किंवा कोकोनुसार ते काय सांगा, सिमिलर आहेत. आता सिमिलर लिहिताना तुम्ही गोंधळ करू नका. मी लिहिलं ABC. ओके. तर आपल्याला BC कुठला आहे सांगा. पहिल्यांदा BC बघूया सिमिलर. कुठला आहे BC सिमिलर? BC सिमिलर कुठला आहे? हा 75 आहे, हा पण 75 आहे. म्हणजे कुठला झाला सांगा, डी झाला. कुठला झाला, डी झाला. दोघांमध्ये सी कॉमन आहे, त्यामुळे मी ते सी लिहिणार. आता राहिला कुठला सांगा, आपला ई राहिला, मग मी ई लिहिणार. ए आणि ई, बी आणि डी, आणि सी कॉमन आहे दोघांमध्ये. त्यामुळे ही काय झाली सांगा त्याची सिमिलॅरिटी. कशा प्रकारे लिहिणार, तर ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल EDC. समजलं काय? परत एक्सप्लेन करू. हॅलो, अरे तुमच्याकडनं मला रिस्पॉन्स पाहिजे, रिप्लाय पाहिजे काहीतरी. समजलं? हो. हा, काय परत सांगायला पाहिजे? समजलं. हा, मोठ्याने बोला. समजलं सर. ओके ओके, चालेल. चला नेक्स्ट बघूया आपण. आता मला सांगा, हे दोन्ही सिमिलर आहेत का? काय करायचं, 6/3 किती येतं, 2 येतं. 8/4 किती येतं, 2 येतं. 2. आणि 10/5 किती येतं, 2. 2 येतं. म्हणजे सिमिलर तिन्ही आहे. रेशो काय इक्वल आहेत, त्यामुळे डेफिनेटली हो. सिमिलर असणार आहे. कुठल्या टेस्टने? SSS. FFS. आणि लिहिताना कसं लिहिणार सांगा, PQR सिमिलर टू ट्रँगल LMN. LMN. ओके, समजलं? येस सर. समजलं. ओके. तर इथे बघा, एक प्रॉब्लेम दिलेला आहे ना, त्याच्यामध्ये काय सांगितलं ते मी सांगतो बघा. PR हा एक पोल आहे, टेलिफोनचा पोल आहे समजा. आणि AC हा पण एक काय पोल आहे, पण इलेक्ट्रिक पोल आहे. हा छोटा आहे, हा मोठा आहे. जेव्हा सूर्याची किरण याच्यावर पडतात, तेव्हा त्याची सावळी पट्टी ती 6 पडते, आणि याची सावळी पट्टी ती काय पडते, X पडते. लक्षात सर घ्या. एकाच वेळी. हा, एकाच म्हणतो? वेळी. एकाच वेळी. ओके. हा अँगल किती असणार सांगा, जर आपण असं स्ट्रेट लाईन म्हटली आणि हे म्हटलं तर हा किती 90 असणार, डिग्री. 90 असणार. हा किती असणार, 90. 90. म्हणजे दोन्ही काय होऊ शकतात सांगा, काय होऊ सिमिलर. शकतात, सिमिलर होऊ शकतात. बरोबर आहे ना. सिमिलर होण्यासाठी आपण हे बघूया, सिमिलर होणार ना ते. मग काय होणार, 4/8 इज इक्वल टू काय असायला पाहिजे सांगा, 6/x असायला पाहिजे. मग एक्स ची व्हॅल्यू X किती upon येणार, 3. एक्स ची व्हॅल्यू किती येणार, 3x 3. 3 येणार. 4. हो येणार. मी 12 काढली की रे. याच्या डबल ही आहे ना, मग याच्या डबल ही यायला पाहिजे 12. 4/8 इक्वल टू 6/x होणार की रे. समजलं? होय सर. हॅलो, समजलं का? हो. होय ओके. सर. चला आता आपण पुढचं बघूया. तर आपल्याला काय दिले, 2 ट्रँगल दिलेत सर ABC. हा बोल. सर बोल. मागचा जो लास्ट वाला तुम्ही सम सोडवलं ना, तर थोडं समजलं नाही मला. काय समजलं नाही सांग.
याच्यातलं काय समजलं नाही सांग ना मला. तर मला हे कळलं नाही की ती 12 12 कशी असणार? ओके, याचा रेशो किती आहे सांग? 4/8 रेशो किती आहे? 1/2 आहे. हो सर. आणि 6/8 चा रेशो किती असायला पाहिजे? 1/2 असायला पाहिजे, बरोबर आहे. हो सर. हा, त्यामुळे काय होणार सांग, हे 2 या बाजूला गेले म्हणजे x इज इक्वल टू काय आहे ना, 12 आहे ना. तू असं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. रेशो दोघांचा काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके, हो सर. हो सर. समजलं आता? हो सर. ओके. मॅथ्स कसं आहे? मॅथ्स कसं आहे रे? सोपं आहे की नाही? खूप 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 सोपा. ओके, चालेल. आता बघा, दुसरं एक ट्रायंगल दिलेलं आहे बघा, ABC. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं तर बीपी परपेंडिक्युलर टू एसी, लंब आहे, एसी ला लंब आहे. आणि दुसरं काय सांगितलंय, एपी हा बीसी ला लंब आहे, बीक्यू हा एसी ला लंब आहे परपेंडिक्युलर, आणि एपी हा बीसी ला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल कुठला सांगा? ट्रायंगल सीपीए अँड ट्रायंगल सीक्यूबी हे सिमिलर आहे ते दाखवायचे आहे. तर त्याच्यामध्ये काय काय मला सांगा. सीपीए म्हणजे कुठला आला सांगा? सीपीए, आणि दुसरा आहे तो सीक्यूबी. हे दोन्ही सिमिलर आहे ते दाखवायचे आहेत. काय काय कॉमन आहे सांगा. सर Angle अँगल सी C. सी, कॉमन आहे. पी म्हणून, पी पी इक्वल टू कॉमन. अँगल पी म्हणण्यापेक्षा मी असं लिहितो बघा, असं लिहितो म्हणजे जास्त बरं सर पडेल. अँगल 90 डिग्रीचा सीपीए राईट इक्वल टू अँगल सीक्यूबी इक्वल टू काय सांगा? 90 डिग्री आहे. ओके, आणि हो. आणि Angle C कॉमन आहे. अँगल सी इक्वल टू अँगल सी आहे, कॉमन आहे, सेम आहे. ओके, त्यामुळे हो. कुठल्या टेस्टमुळे ते काय होणार सांगा? ए ए A. ए टेस्टमुळे काय होणार? ते सिमिलर होणार, किंवा त्याला कोको म्हणतो आपण. हो. कोकोमुळे ते सिमिलर होणार. आणि आपण लिहिताना कसं लिहिणार सांगा? ट्रायंगल सीपीए, सी कॉमन आहे त्यामुळे स्टार्टिंगला माझा सी यायलाच पाहिजे. ओके, नंतर पी हा 90 डिग्री आहे, त्याच्यामध्ये क्यू हा 90 डिग्री आहे, त्यामुळे क्यू येणार. आणि राहिला कुठला सांगा? बी राहिला. B. बी राहिला. त्यामुळे आपण लिहिताना हे कसे लिहिणार बघा, रेशो कसा लिहिणार बघा? सीपी, त्याच्यातले पहिले 2 घ्यायचे, त्याच्यातले पहिले 2 घ्यायचे, Sir त्याच्यातले CPA. शेवटचे 2 घेतो मी, आणि त्याच्यातले शेवटचे 2 घेतो. त्याच्यातला पहिला आणि, अरे सॉरी माझं चुकलं इथे, सीपी काय असायला पाहिजे? ए, सॉरी ए राहिला, कुठला ए राहिला आपला. ओके, याच्यातला पहिला आणि शेवटचा, आणि त्याच्यामध्ये पहिला आणि शेवटचा, हे आपला रेशो आला, हे इक्वल असायला पाहिजे. ओके, आता आपल्याला काय काय दिलंय बघूया आपण. एपी दिलाय, बीक्यू दिलाय, बीसी दिलाय, आणि एसी काढायला सांगितलं. हे कुठला वापरू मी? याच्यातलं कुठला वापरणार? इथे पण मी चुकवलं, थांबा 2 मिनिटं. एपी पाहिजे, ते काय राहिले मी? एपीसीबी नाही, सॉरी सॉरी, इथे मी चुकवलं, मगाशी ते चुकवल्यामुळे हे चुकलं. एपी पहिलं, थांबा मी परतच लिहितो सगळं, माझं ते ह्याच्यामुळे चुकलंय. ते मी तिथे डबल सी लिहिलेलं, त्याच्यामुळे चुकलंय. परत एकदा आपण बघूया. तिथे ऍक्च्युली ए लिहायला पाहिजे होतं मी, तिथे ए लिहायला पाहिजे. ओके, पहिल्यांदा मी काय लिहिणार? सीपी पहिलं आणि दुसरं, त्याच्यातलं पहिलं आणि दुसरं, त्याच्यातलं शेवटचे 2 पीए, त्याच्यातले शेवटचे 2, त्याच्यातलं पहिलं आणि शेवटचं, त्याच्यातलं पहिलं आणि शेवटचं. ओके, आता आपल्याला काय दिलंय बघा? एपी दिलेलं आहे, लिहितो 7. दुसरं काय दिलंय? बीक्यू दिलंय आपल्याला, 8 दिलाय. नंतर एसी काढायला सांगितलं, सीए किंवा एसी काय लिहिलं तरी चालेल. आणि सीबी आपल्याला दिलेलं आहे, बीसी किंवा सीबी 12. मग मी काय करणार सांगा? एसी इक्वल टू 12 इंटू 7 डिवायडेड बाय 8. 4 दुनी 8, 4 त्रिक 12 इज इक्वल टू 10/5. आन्सर काय येणार सांगा त्याचं? 10/5 ना. हे कशाची व्हॅल्यू सांगा? एसी ची व्हॅल्यू. क्लिअर? समजलं का नाही समजलं? हॅलो हॅलो, समजलं का? हो. हो सर. ओके, येस. पुढचा बघू अजून.
12 वाजले तरी बघूया का पुढचा काय आहे माझ्याकडे प्रॉब्लेम. काय करूया बघूया का, बोला की रे. अजून पुढे एक बघूया का. हो चालेल. हा एक बघूया चला. तर इथे मी 2 ट्रायंगल कन्सिडर करतो बघा. ट्रायंगल इथे ट्रॅपेझियम दिलेला आहे, समलंब चौकोन दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये 2 ट्रायंगल मी कन्सिडर करतो, पी क्यू ए अँड ट्रायंगल एएस आर कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय बघा, एपी इज इक्वल टू नाही एआर इक्वल टू फाय एपी दिलाय. म्हणजे काय झालं सांगा, एआर अपॉन एपी इज इक्वल टू फाय दिलाय. दुसरं काय दिलंय आपल्याला, एएस इज इक्वल टू फाय ए क्यू दिलाय. म्हणजे काय झालं सांगा, एएस अपॉन ए क्यू इज इक्वल टू फाय. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत बघा, फाय फाय. आणि तिसरं आपण काय सांगू शकतो सांगा, अँगल बाबतीत काय सांगू शकतो का, हो काय सांगू शकतो, ते इक्वल आहे. पी ए क्यू इक्वल टू काय असणार, अँगल एस एक आर असणार. काय सांगा, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत ना, हे दोन्ही इक्वल असणार. त्यामुळे कुठल्या टेस्टनुसार हे सिमिलर होणार सांगा, कुठल्या टेस्टनुसार. अरे आवाज येतोय माझा का नाही येत आहे. यस ए यस, साईड अँगल साईड यानुसार दोन्ही काय होणार आहे, ट्रायंगल काय होणार आहे, सिमिलर होणार आहे. त्यामुळे मी काय लिहितो इथे बघा, आणि जेव्हा सिमिलर असताना तेव्हा राहिलेली बाजू काय असणार आहे, करस्पॉन्डिंग काय असणार आहे, त्याचा रेशो पण सेम असणार आहे. मी पाहिजे तर ट्रायंगल पी क्यू ए सिमिलर काय असणार सांगा याच्यामध्ये, ट्रायंगल आर ए एस. पी ए क्यू सॉरी हा पी क्यू लिहिले मी, सॉरी पी क्यू लिहिले, त्यामुळे इथे काय होणार सांगा, यस लिहावं लागणार आणि ए. लक्षात आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो का, पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू पी ए आर, पी क्यू लिहिलं ना, क्यू ए अपॉन ए एस इक्वल टू काय राहिलं आपलं, पी ए राहिलंय, पी ए अपॉन ए आर लिहू शकतो, पी ए अपॉन ए आर. किंवा आपण उलट पण लिहू शकतो. हे पहिल्यांदा घेतलं ना तर आपलं बरोबर होईल. म्हणजे आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्याला मिळू शकतो. असं घेतलं तरी चालेल, फक्त हे आपल्याला उलट करावं लागेल. त्याच्यापेक्षा मी काय करतो, हा पहिल्यांदा घेतो. लक्षात आहे. म्हणजे आपलं काय होणार सांगा, आर एस अपॉन पी क्यू इक्वल टू पण काय असणार सांगा, फाय असणार. त्यामुळे मी असं लिहू शकतो, आर एस इज इक्वल टू फाय पी क्यू, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात आहे. तुम्ही असं लिहिलं तर काय होणार सांगा, 1/5 होणार त्याचा व्हॅल्यू, कारण हे उलट करावं लागेल, एपी अपॉन ए आर करावं लागेल उलट. लक्षात आहे. मग आपल्याला हे जर उलट केलं तर आपलं काय होणार सांगा, 1/5 होणार. पण त्याच्यापेक्षा आपण घेताना काय करूया, मी घेतो बघा इथे परत, समजा कन्फ्युज व्हायला नको म्हणून परत घेतो बघा इथे. आपण तसंच लिहूया. पहिल्यांदा काय लिहूया सांगा, तर हा बोल. तर माझं आता क्लास आहे. हा काय ते, तर माझा क्लास आहे आता. आता झालं की रे, मी इथे थांबवतोय. पहिल्यांदा ह्याच्यातलं घेतोय बघा मी, आर एस अपॉन पी क्यू इज इक्वल टू आर ए अपॉन पी ए, आर ए अपॉन पी ए. आणि राहिलं काय आपलं सांगा, आर ए झालं, आर एस झालं, आर ए एस ए राहिलं, एस ए अपॉन ओ ए क्यू ए. आणि याची व्हॅल्यू आपली फाय आहे. त्यामुळे मी काय लिहू शकतो सांगा, आर एस अपॉन पी क्यू इज इक्वल टू फाय, देअरफॉर आर एस इज इक्वल टू फाय पी क्यू, जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय. समजलंय. बाकीचे तुम्ही ट्राय करा, येस. बाकीचे आपण तुम्ही ट्राय करा. ओके चालेल. इथे आपण थांबूया बघा. उद्या घेतला तर चालेल रे, उद्या घेतला तर चालेल. हो चालेल. हा चालेल, कारण एक चॅप्टर आपण संपूया लवकर. ओके, हो सर. बघतो मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो उद्या असेल तर. ओके चालेल चालेल. हो सर. बाय सर.